नमस्कार मंडळी. तर मी आज बनवणार आहे आपल्या शेतातील ताज्या घेवड्याची भाजी. त्यासाठी मी इथे 2 कांदे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि शेंगा या निवडून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. ह्या अशा पद्धतीने निवडायच्या 2 तुकड्यामध्ये. आणि आता मी इथे कांदा कापून घेते. घरच्या शेतातील ताजी भाजी म्हणजे चव आणि उत्तम आरोग्य. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. आता इथं मी कांदा छान असा बारीक चिरून घेते. अगदी साध्या आणि पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत. जास्त काही मसाले वगैरे नाही आहे वापरले, घरगुती पद्धतीनेच बनवणार आहे मी इथे. आणि ह्या घेवड्याच्या शेंगा देखील आपल्या रानातील ताज्या आणि कोवळ्या आहेत. मस्त अशा मी चिरून धुवून घेतलेल्या आहेत, एका चाळणीवर नितळत ठेवलेल्या आहेत. तोपर्यंत मी इथे कांदा चिरून घेतला. माझा कांदा चिरून झाला. आपण कोथिंबीर देखील इथं छान थोडीशी अशी बारीक चिरून घेऊ. आता इथं कढई गरम करायला ठेवूया. साहित्य तर अगदी सोपंच आहे. ताज्या घेवड्याच्या शेंगा, कांदा, कोथिंबीर, तेल, जिरे, मोहरी, हळद, तिखट, मीठ आणि चवीनुसार मसाला. अगदी थोडं आणि सोपं साहित्य आणि घरगुती चव. पॅन ठेवलेला आहे. पॅन गरम झाल्याने यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेऊ. तेल छान असं गरम होऊ द्यायचं. आता तेल गरम झालंय का ते पाहू. यामध्ये आपण मोहरी घालून घेऊ. पारंपरिक पदार्थामध्ये आपल्याला मोहरीचा तडका, मोहरीची फोडणी ही जास्त चांगली बसलेली पाहिजे. त्यामुळे तेल छान गरम झालं की मग यामध्ये मोहरी घालू. मोहरी छान तडतडू द्यायची. नंतर जिरे घालून घेऊ. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत. आता कांदा घालून आपल्याला सोनेरी रंगावर याला छान असा भाजून घ्यायचा आहे. 1-2 मिनिटं आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. छान असा सोनेरी रंगावर इथे कांदा परतून घेत आहे. कांदा परतून झालेला आहे. आता त्यात हळद घालून घेतली. नंतर धनेपूड घालून घेतली. हे आपलं काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ती घातली. आणि घरगुती मसाला घालून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. हे छान असं परतून घेऊ. हे सर्व मसाले तेलामध्ये छान परतून घेतले. आता यामध्ये जी आपण धुवून नितळत ठेवलेली घेवड्याची शेंग घालून घेऊ. आता इथे सर्व शेंग मी घालून घेतली. आता थोडीशी जास्त वाटते ही, पण शिजून थोडीच होत आहे. त्यामुळे आता ही परतून घेऊ. आता हे सर्व घेवडा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ. आणि
आणि थोडंसंच पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून हे खाली लागणार नाही. व्यवस्थित छान परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला 10-15 मिनिटं ही शेंग शिजवून घ्यायची आहे. मंद आचेवर 10-15 मिनिटं आपल्याला ही शेंग छान अशी शिजवून घ्यायची आहे. थोडंसं मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे. जेणेकरून आपली ही शेंग खाली लागणार नाही. यामध्ये आता मी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेते. यामुळे आपल्या या घेवड्याच्या शेंगाच्या भाजीला खूप छान चव येते. आता हे छान असं परतून घेतलेलं आहे. आपण झाकण ठेवून आपण हे शिजवून घेणार आहे. 10 ते 15 मिनिटांनी इथे आपली घेवड्याची शेंग शिजलेली आहे पहा. घेवड्याची शेंग ही साधी भाजी आहे पण पौष्टिक आहे खूप. रोजच्या जेवणात अशी साधी घेवड्याची भाजी खाल्ल्याने आरोग्य खूप चांगलं राहतं. चला तर मग ही बघा आपली तयार झाली घेवड्याची छान अशी चविष्ट भाजी. गरम भाकरी किंवा चपाती सोबत खायला खूपच छान लागते. मस्त छान अशी शिजलेली आहे. इथं ही शेंग आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. कोवळी लूस आहे त्यामुळे लगेच शिजली आणि ह्या शेंगा निबार होतात त्यावेळेस हे म्हणजे राहट होतात अशा, तेव्हा त्याच्या आतील ब्याची आमटी पण खूप छान लागते. जर तुम्हाला माझी घेवड्याची शेंगाची रेसिपीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कुकिंग विथ भाग्यश्री या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका साध्या सोप्या आणि पारंपरिक रेसिपी सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.